प्रिया ही अतिशय हुसखोर आणि गरीब कुटुंबातील होती. अतिशय नम्र आणि प्रामाणिक विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. प्रेझेंटी घेत असताना सर्व मुलं रडायला लागली. फार दुःखद घटना घडली आणि ना जाणे अशी किती बळी या व्यवस्थेने घेतले जाणार आहेत हे अजून तरी सांगता येणार नाही. परिस्थितीची जाणीव, माझ्या वडिलांना त्रास होऊ नये म्हणून तिनं सहलीला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला. एवढ्या 2-3 महिन्यामध्ये 46 निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. शासन एकीकडे म्हणतंय की मुली शिकल्या सवरल्या पाहिजेत पण शिकलेल्या सवरलेल्या मुलींना या ठिकाणी सुरक्षा आहे का? शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना देखील प्रचंड दुःख. काल दिवसभर आमचं अतिशय दुःखामध्ये गेला. ही घटना घडली त्यावेळेस या शाळेच्या ज्या भिंती निर्जीव आहेत त्या सजीव झाल्यासारख्या वाटत होत्या. अक्षरशः सगळ्या बालगोपाळांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हिंजवडीतील जिल्हा परिषदेची शाळा, त्याचबरोबर हिंजवडी न्यू इंग्लिश स्कूल, या दोनही शाळा नेहमीप्रमाणे सुटलेल्या होत्या. शाळा सुटल्याच्या नंतर या शाळेतून जसे सगळे विद्यार्थी बाहेर पडले तशाच पद्धतीने 3 भावंड बाहेर पडली. मात्र या 3 भावंडांना सुद्धा वाटेतच काळाने गाठलं आणि या सगळ्यामध्ये 3घांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना परवा दिवशी घडली होती. हिंजवडीमध्ये झालेल्या अपघातामध्ये बस ड्रायव्हरने धडक दिल्यामुळे या सगळ्यामध्ये 3 भावंडांचा मृत्यू झाला. यापैकी आपण जर बघितलं तर अर्चना, सूरज आणि प्रिया अशी या 3 भावांची नावं. जी 2 लहान भावंड होती ती जिल्हा परिषदेच्या शाळेत होती. प्रिया जी होती ती याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होती आणि जी काही माहिती मिळते त्यानुसार ती मागच्याच वर्षी या शाळेमध्ये आलेली होती. मात्र 1 वर्षातच तिने तिचं जे काही कौशल्य होतं किंवा अभ्यासातलं प्रावीण्य जे काही होतं ते दाखवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता. तिला मोठं होऊन IAS व्हायचं होतं. मात्र ती सगळी स्वप्न आता भंग झालेली पाहायला मिळतात आणि एकाच कुटुंबातील 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय, 3 भावंडांचा मृत्यू झालाय. माझ्याबरोबर प्रियाचे शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुम्ही मागच्या वर्षी तिचे क्लास टीचर होतात. कशी होती ती वर्गामध्ये? तिची स्वप्न खूप मोठी होती, मात्र या सगळ्यामध्ये आता तिची स्वप्नच राहिलेत असं आपण म्हणू शकतो. प्रिया ही अतिशय हुसखोर आणि गरीब कुटुंबातील होती. अतिशय नम्र आणि प्रामाणिक विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. तिच्या जाण्यानं आमच्या शाळेमध्ये तसेच तिच्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती कधीही न भरून नेणारी अशी एक पोकळी आहे. वर्गामध्ये गेलं असता परवा फार वाईट वाटलं. अगदी प्रेझेंटी घेत असताना सर्व मुलं रडायला लागली. फार दुःखद घटना घडली आणि ना जाणे अशी किती बळी या व्यवस्थेने घेतले जाणार आहेत हे अजून तरी सांगता येणार नाही. पण प्रशासनानं, शासनानं थोडीशी खबरदारी घेऊन यावरती निर्बंध घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिचं जे काही कुटुंब आहे तर ते कुटुंब यातून सावरो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, जसं मी म्हटलं की तिला IAS व्हायचं होतं असं सांगितलं जातं. तुमचं तिच्याशी कधी करिअरवरती किंवा तिच्या स्वप्नांबद्दल कधी चर्चा? तिचं अतिशय हुशार मुलगी होती. अगदी मी मॅथ्स तिला शिकवतो. मॅथ्समध्ये अगदी आउट ऑफपर्यंत ती जायची. ती बोलून दाखवायची, मला सर काहीतरी करायचं आहे. आणि यावर्षीसुद्धा ती पहिली येईल शाळेमध्ये अशी अपेक्षा होती. पण 10वीमध्ये पण नियतीनं हा जो घाला घातला हा अतिशय खेदजनक आणि मनाला पिळवून टाकणार आहे. या वर्षीच्या क्लास टीचर सुद्धा आहेत आपल्याबरोबर. मॅडम, काय सांगाल, कशी होती ती विद्यार्थिनी म्हणून वर्गामध्ये सुद्धा आणि 10वीचा तयारी कशी चालू होती? कारण थोड्या दिवसात आता प्रिलियम्स चालू होतील 10वीच्या. ती उत्तर भारतीय होती तरी देखील तिची मराठीवरची पकड, मी मराठी विषय शिकवते, मराठीवरची पकड जबरदस्त होती. एखादा जरी मार्क तिचा कटला तरी तो कसा गेला त्याबद्दल ती विचारणा करायची आणि मग मी पुढच्या वेळेस नक्कीच यामध्ये सुधारणा करेल आणि आउट ऑफ मार्क्स घेईल अशी अपेक्षा असायची तिची. अतिशय विनम्र, चुणचुणीत, हजरजबाबीपणा. काहीही काम सांगितलं तर कधीही उलट उत्तरं दिलेली नाही आहेत. सगळ्यांची कामं करणारी अशी स्वभावाची होती. काळाने तिच्यावर घाला घातला आणि अतिशय खेददायक अशी ही घटना घडली. तिचे कुटुंबीय नेमके काय करायचे वगैरे याविषयीची काही माहिती आहे? तिची आई गृहिणी होती. वडिलांचं इस्त्रीचं, लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि एकूण 5 भावंडं होती. त्यापैकी 4 बहिणी होत्या. एक लहान भाऊ 6 वर्षाचा जो पहिलीवर इयत्तेत होता. प्रिया ही 2 नंबरची होती. तिचीच बहीण रिया ही मराठी मीडियमला आहे. इथेच आमच्याच शाळेमध्ये मराठी मीडियमला आहे आणि प्रिया ही सेमीला होती. त्यानंतर जी त्या 3 नंबरची मुलगी आहे ती आमच्याच 9वी Bच्या वर्गामध्ये आहे आणि लहान 2 मात्र जिल्हा झडपीच्या शाळेमध्ये होती. असं त्यांचं कुटुंब होतं. इथं येऊन अतिशय म्हणजे परिस्थितीची जाणीव असणारी विद्यार्थिनी होती.
सहल आमची जाणार होती, त्यासाठी ती स्वतःहून म्हणजे तिच्या वडिलांनी ते सहलीसाठी पैसे दिले होते, जाण्याची तयारी पूर्ण दर्शवली होती. पण तरी देखील हिला परिस्थितीची जाणीव, माझ्या वडिलांना त्रास होऊ नये किंवा त्यासाठी परत कष्ट करावे लागू नयेत म्हणून तिनं सहलीला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला. अशी एकदम हुशार, अतिशय विनम्र अशी विद्यार्थिनी आमच्या शाळेतून, म्हणजे आमच्या शाळेचं नाव लौकिक झालं असतं तिच्यामुळे. पण आता त्या सगळ्याला आम्हीही मुकलो आणि तिच्या घरचेही मुकले. नक्कीच आपण बघतोय वर्ष दीड वर्षामध्ये प्रियाने सगळ्यांनाच लळा लावलेला होता असं आपण म्हणू शकतो, कारण इतकं भरभरून बोलताना शिक्षक तिच्याविषयी दिसत आहेत. प्रियाविषयी आपण बोललो, मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा हा खूप गंभीर प्रश्न आहे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांची जबाबदारी नेमकी कुणाची हे अजूनही ठरत नाहीये. प्रशासन या सगळ्यावरती अजूनही गप्प असलेलं पाहायला मिळत आहे. काय सांगाल सर, या हिंजवडीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं आणि खूप शाळा आहेत या ठिकाणी, खूप लहान मुलं इथून पायी चाललेली असतात, त्यामुळे अशा पद्धतीने शाळा भरण्याच्या टायमिंगला किंवा सुटण्याच्या टायमिंगला आणखीन काही उपाययोजना होणं गरजेचं आहे का विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून? खरं तर हा प्रश्न फार गंभीर आहे. एवढ्या 2-3 महिन्यामध्ये जवळजवळ 46 निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. शासनाने यावरती काहीतरी कठोर पाऊल उचलायला पाहिजे. ही निष्पाप जी मुलं आहेत ही खरं तर आमच्या शाळेमध्ये बाहेरून आलेली मुलं जास्त आहेत, मोलमजुरीला आलेल्या लोकांची. अक्षरशः त्या दिवशी काल परवा दिवशी ही घटना घडली, त्यावेळेस या शाळेच्या ज्या भिंती निर्जीव आहेत त्या सजीव झाल्यासारख्या वाटत होत्या. अक्षरशः सगळ्या बालगोपाळांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तर खरं तर शासनाने ह्याविषयी गंभीर दखल घ्यायला पाहिजे. ह्या निष्पाप मुलांचा जीव ह्यातून वाचला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने माझं तर मत असं आहे, शासन याकडे दुर्लक्ष करतं आहे. आता ही मेट्रो लाईन चालू आहे. खरं तर मेट्रोची या ठिकाणी आवश्यकता नव्हती असं म्हणता येणार नाही, परंतु जरी मेट्रो जरी चालू झाली तरी हा ट्रॅफिकचा प्रश्न यामधून सुटणार नाही. त्यामुळे शासनाने एक नियोजन करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे, जेणेकरून ह्या परिसरात भरपूर शाळा आहेत आणि अशी लहान लेकरं रस्त्यावरून जातात येतात, ह्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. किंवा या हिंजवडी गावातून एक अंडरग्राऊंड त्यांनी हे करायला पाहिजे. शासनाने त्याची दखल लवकरात लवकर घ्यावी, नाही तर असे निष्पाप बालकं अजून किती जातील हे सांगता येणार नाही. सर काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावरती काय उपाययोजना केल्या तर हे कुठेतरी या सगळ्याला आळा बसला जाईल? मी असं म्हणेल तुम्हाला, आपल्या माध्यमाच्याद्वारे या ठिकाणी आपल्या हिंजवडी भागामध्ये शासन एकीकडे म्हणतं आहे की मुली शिकल्या सवरल्या पाहिजेत पण शिकलेल्या सवरलेल्या मुलींना या ठिकाणी सुरक्षा आहे का? इथं शासन कुठेतरी कमी पडतं आहे. शासनाने या ठिकाणी शिकलेल्या मुलींना, आज आमची जी मुलगी होती प्रिया, तिचं IPS होण्याचं स्वप्न होतं, परंतु तिनं इथं आल्यानंतर या ठिकाणी केवळ आणि केवळ या शासनाच्या गलथान कारभारामुळं केवळ हिचा बळी गेला आहे. आणि शासनानं इथून कुठेतरी किमान आमच्या ज्या मुली आहेत या मुलींना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा गावातले जे सगळे कार्यकर्ते आणि शासन यांनी कुठेतरी याच्यावर यांना न्याय दिला गेला पाहिजे. सर या सगळ्यामधला जो ड्रायव्हर होता तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि या भागामध्ये मोठ्या IT कंपन्या असल्यामुळे खूप जास्त बसेसचं ट्रॅव्हलिंग आहे, मात्र यांचे ड्रायव्हर बऱ्याचदा अशाच पद्धतीने नशेत वगैरे असतात. याच्यावर कुणीच नियंत्रण ठेवताना पाहायला मिळत नाही, कुणी यांचं सुपरविजन करताना पाहायला मिळत. बरोबर आहे, कारण हे जे ड्रायव्हर लोक आहेत 4वी-5वी शिकलेले असतात आणि त्यांना याविषयीचं अजिबात ज्ञान नसतं किंवा ते त्या प्रकारे काळजीपूर्वक वागत नाहीत. त्यामुळं वारंवार ड्रायव्हरचं चेकिंग होणं, तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. ते नशेबाज आहेत का याची देखील तपासणी केली पाहिजे. प्रिया ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या वर्गासमोर एखादा प्रश्न टाकला की सगळ्यात अगोदर त्या विद्यार्थिनीचा हात वर असायचा आणि ती दीर्घोत्तरीय प्रश्नोत्तरं अगदी तोंडपाठ असल्यासारखं संपूर्ण उत्तरं सांगत असायची. अशी विद्यार्थिनी आज आमच्यातून मुकली, याचं फार दुःख शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना देखील प्रचंड दुःख. काल दिवसभर आमचं अतिशय दुःखामध्ये गेला. विसरच पडत नव्हता कोणत्या वर्गात जावं आणि ती विद्यार्थिनी पुढं नाही असं वाटायचं. यामुळं कोणत्याही वर्गात शिकवावं अशी भावना आमची काल नव्हती.
तसंच ह्या विद्यार्थ्यासाठी मला वाटतं स्काय ब्रिज जो असतो की विद्यार्थ्यांना इकडून तिकडं पास करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी असं असतो. पुणे स्टेशनला जसं अंडरग्राऊंड आहे तसं अंडरग्राऊंड किंवा स्काय ब्रिज जर असेल तर असे अपघात कमी होतील असं मला वाटतं. नुकतीच ही शाळा सुटली आहे. परवा दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने शाळा सुटलेली होती. आत्ता जशी ही मुलं एका रांगेत शाळेच्या बाहेर पडतात तशाच पद्धतीने परवाच्या दिवशी सुद्धा ही तीनही भावंड शाळेतून बाहेर पडलेली होती, घरी जाण्यासाठी निघालेली होती. मात्र वाटेतच काळाने त्यांना गाठलं आणि त्यानंतर या शाळेतून बाहेर गेलेली ही मुलं ना घरी गेली ना पुन्हा शाळेत आली. मात्र आपण बघतोय की त्यांचा या सगळ्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे या सगळ्यानंतर तरी एका कुटुंबातील 3 लहान मुलं, भारताचं भविष्य आपण ज्याला म्हणतो, ती मुलं जर अशा पद्धतीने दगावत असतील तर आता तरी प्रशासनाला जाग येणार का? आणि या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवरती आता तरी वचक बसणार का? आता तरी या मद्यधुंद चालकांवरती वचक बसणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.